नमस्कार मंडळी, कसे आहात? मजेत आहात ना? मजेत असायला हवं. मी प्रिया आपल्यासारख्या चॅनलचं स्वागत करते. गुड मॉर्निंग सगळ्यांना. आता आले सकाळचे 6 आणि मी मंदिरात जाऊन आलेली आहे आणि माझी पूजा वगैरे पण करून झाली होती, पण घरातली करायची बाकी होती. तेवढ्यात घरी आली, बघितलं तर काय रेवा मॅडम उठल्या होत्या आणि आज सगळेजण लवकर उठले होते आणि अजून आज होते आमच्या कुरडया म्हणून. आणि अंधार बघू शकता, खूप अंधार आहे अजून, कारण 6 वाजले होते आता, म्हणून थोडंसं अंधार होतंच. आणि कुरडया लवकर करायच्या होत्या कारण कृष्ण त्यांच्या हात ते पापड पण होते नागलीचे, म्हणून तर आम्ही लवकर उठलो, म्हणून मॅडम पण लवकर उठल्या आणि तिची थोडीशी मस्ती वगैरे चालू होती मध्येच. तर इकडे तिला खेळण्यासाठी खेळणी सगळी जमा वगैरे केली, मग तिला बसवलं आणि जयूने तिला झोपवलं वगैरे. मग मी आणि अजून एक ताई होत्या, आम्ही अजून आलो कुरडया करायला, म्हणजे पिळण्यासाठी आलो. तर आई इकडे माझ्याकडे भरून देत होती आणि मी पटापट सोऱ्या पिळत होती. आणि माझ्या अजून एक सासूबाई आहेत ना, त्या पण आल्या होत्या त्या आणि आम्ही दोघंजण करत होतो. आणि जयू आहे तर रेवाला झोपून लगेच ती येणार होती, कारण इकडे जे कुरड्या आहेत ना ते पिळून म्हणजे करून झाल्या की लगेच त्या साडीवरून उचलून तिकडे टाकावे लागतात, म्हणून ती पण हेल्प करणार होती. आणि अंधार म्हणजे थोडं आता उजेड व्हायला सुरुवात झालेली आहे. आणि कृष्णान त्यांचे पापड आहेत तुम्हाला बोललीस म्हणून पटकन करायचं होतं, कारण तिकडे पण त्यांचे पापड होते म्हणून आईंना तिकडे जायचं होतं. परत आमचं पण घरातलं आवरायचं. इशूला तर सुट्टी होती आज, पण ते तिचं हेअर वॉश वगैरे मग टाईम होऊनच जातो ना, म्हणून पटापट आवरलं. आणि आता उजेड मस्त होऊन चाललेला आहे आणि कुरड्या खूप छान येत होत्या, एकदम असं म्हणजे एकदम छान आल्या कुरड्या आज आमच्या. तर एक एक सामान म्हणजे झाला आमचा, म्हणजे नागलीचे पापड झाले, वडे झाले, आज कुरड्या पण झाल्या. आता पुढे बघू आता काय काय करायचे, वेपर्स वगैरे करायचे बाकी आहेत, ते पण अजून करू आम्ही लवकर. आणि परत सकाळी लवकर उठली होती, काय मंदिरात जायचं होतं. मी आणि दिव्या आम्ही जातो, तुम्हाला माहितीच. आणि मी शूट करायला मला वेळ भेटत नाही, कारण एवढं लवकर जाते आणि थोडीशी घाई पण होऊन जाते, म्हणून मी शूट करत नाही. आणि बघू उद्या जर मला शूट करता आलं तर मी नक्की शूट करायचा प्रयत्न करेलच. आणि आता पूर्ण उजेड पडून गेलेला आहे, बघू शकता. आता पूर्ण म्हणजे 7 वाजून गेलेले आहेत आणि आज सुट्टी होती, संडे होता. पण इशू अजिबात झोपली नाही, कारण तिला संडेच्या दिवशी झोप लागत नाही, लवकर उठायचं असतं, म्हणून ती आज लवकर उठली. आणि ती रेवाला सांभाळते. तर जयू इकडे आली आमच्याकडे आणि इशू रेवाला सांभाळत होती, कारण आई, मी, जयू आम्ही तिघंजण इकडे बिझी होतो म्हणून. आणि तिचं टी व्ही बघायचं पण चालू होतं, म्हणजे मोबाईल पण बघायचं चालू होतं आणि रेवाला पण सांभाळायचं चालू होतं. तोपर्यंत आमच्या एकदम कुरड्या लवकर पण होऊन गेल्या. आणि रेवाने पापड होते ना त्या दिवशी, पण अजिबात त्रास दिला नाही आणि आज पण अजिबात त्रास दिला नाही. तिला इशू सांभाळते आणि इशूकडे एकदम मस्त व्यवस्थित अशी खेळते आणि म्हणजे रडण्याचं काम वगैरे करत नाही. असं आमचं घरातलं जे काम आवरायचं राहतं तेव्हा ती थोडासा त्रास देते आम्हाला. पण त्या दिवशी पापड पण होते, त्या दिवशी पण तिने त्रास अजिबात दिला नाही. सगळेजण पापड करत होते, ती एकदम शांत आमच्याजवळ बसली होती, म्हणजे सगळ्यांजवळ तिथं बसली होती. सगळेजण सांगते खूप शांत, म्हणजे एकदम व्यवस्थित बसली नाही. आज पण तिने काहीच त्रास दिला नाही. 7:30 पावणे 8 सगळ्या कुरड्या करून झाल्या. आणि इकडे जयू आहे तर ते कुरड्या साडीवरून काढून तिकडे टाकत होती. तेवढ्यात मी घरात आली आणि चहा वगैरे ठेवला आणि त्यानंतर मग कुरड्या वगैरे झाल्या आणि सगळं आवरायचं बाकी होतं. मग सगळ्यात आधी पूजा करून घेतली, कारण जोपर्यंत पूजा होती तोपर्यंत अजिबात चांगलं वाटत नाही, म्हणून पूजा वगैरे करून घेतली. आणि लगेच इशू द्यायचं पण हेअर वॉश वगैरे केलं, कारण संडेलाच तिचं हेअर वॉश होतं, म्हणून आज हेअर वॉश वगैरे करून घेतलं. आणि मॅडम इकडे रेडी होत आहे, कारण रोज 2 पोण्या असतात, आज थोडेसे मोकळे केस वगैरे, तिला पण छान वाटतं संडेच्या दिवशी. आणि मग मी स्वयंपाक करायला घेतला. आणि आज होती चतुर्थी, माझा आमचा उपवास होता. मग आई, दादा आणि जयूसाठी मी इकडे बनवत होती वड्याची भाजी आणि पोळ्या. तर त्यासाठी मी कांदे मिरच्या वगैरे कट करून ठेवल्या होत्या. आणि मी डायरेक्ट हा ब्लॉग येते तो म्हणजे संध्याकाळी मध्ये ब्लॉगच घेतला नाही, कारण तुम्हाला बोलली मी की आई पापड लाटायला जाणार होत्या आणि त्यानंतर आम्हाला पण घरातलं काम वगैरे होते आणि थोडासा आराम पण केला, कारण सकाळी एवढं लवकर उठायचं असतं, म्हणून थोडं थकल्यासारखं होऊन जातं. त्यानंतर आज संध्याकाळचा स्वयंपाक करायला गेला. संध्याकाळचा स्वयंपाक करायला घेतला. आणि आज स्वयंपाक होता ते म्हणजे पनीरची भाजी, पोळ्या, खिचडी आणि गाजरचा हलवा. तर गाजरचा हलवा पण झालेला आहे, पोळ्या पण झाल्या, खिचडी पण झाली, फक्त पनीरची भाजी बाकी होती आणि ती पण पटकन केली, कारण यांचा पण उपवास होता, म्हणून लवकर स्वयंपाक रेडी केला. 7:30 आमचा पूर्ण स्वयंपाक वगैरे रेडी झाला. आणि पनीरची भाजी पण इकडे रेडी झालेली आहे माझी, बघू शकता तुम्ही.
सॉरी गाईज, ही दुपारची क्लिप आहे 2 वाजेची आणि मी ही डायरेक्ट संध्याकाळी म्हणजे शेवटी ॲड करते, कारण सांगेन तुम्हाला नंतर मी काय प्रॉब्लेम झाला होता ते. आणि इकडे कुरड्या बघा एकदम छान अशा सुकून आल्या, म्हणजे पूर्ण सुकलेल्या नाही, त्या अर्ध्या सुकलेल्या आहेत आणि ऊन पण खूप छान आहे. आणि कुरड्या बघू शकता किती छान पण आलेला आहे. तर असा होता माझा हा आजचा ब्लॉग. जर तुम्हाला आजचा ब्लॉग आवडला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका. लवकरच भेटू आपण नवीन ब्लॉगमध्ये, तोपर्यंत बाय.